त्राटक. त्राटकाच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. त्यातीलच ज्योतित्राटक, बिंदुत्राटक आणि आत्ता आपण बघणार आहोत ती दीर्घ सूक्ष्मत्राटक. त्यातीलच एक प्रकार चंद्रत्राटक. चंद्रत्राटक म्हणजे काय आणि ते कधी करायचे आहे, त्याचे फायदे काय हे आज आपण बघणार आहोत. त्राटक म्हणजे एखाद्या गोष्टीकडे एकटक लावून बघणे. त्यातीलच आपण दीर्घ सूक्ष्मत्राटक. दीर्घ सूक्ष्मत्राटक म्हणजे एखादी वस्तू आपल्यापासून खूप लांब आहे म्हणून ती आपल्याला लहान वाटते, पण खऱ्या अर्थाने ती आपल्यापासून लांब आहे म्हणून लहान वाटते, पण ती मोठी असते किंवा ती महान असते. तसंच चंद्रत्राटक करताना आपल्यापासून तो लांब आहे म्हणून तो आपल्याला लहान वाटतो. ज्यावेळी आपल्याला चंद्रत्राटकाचा अभ्यास करायचा आहे त्यावेळी एका जागी शांत उभं राहायचं आहे आणि बाजूनी नजर घेत चंद्राच्याकडे स्थिर नजर करायची आहे. एकटक त्याच्याकडे बघत राहायचं आहे. जोपर्यंत तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाही किंवा डोळ्यांची जळजळ होत नाही, तुम्हाला आता डोळे मिटावे असे वाटत नाही, तोपर्यंत एकटक बघण्याचा अभ्यास करायचा आहे. ह्याच क्रियेला चंद्रत्राटक असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं बिंदुत्राटकाचे किंवा ज्योतित्राटकाचे फायदे असतात तसेच आपल्याला चंद्रत्राटकाचे सुद्धा फायदे मिळतात. त्याच पद्धतीने आपण सूर्यत्राटकसुद्धा करू शकतो, परंतु सूर्यत्राटक करताना काही मर्यादा येतात. तसं चंद्रत्राटक करताना मर्यादा येत नाहीत. चंद्रत्राटकाचे आपल्याला खूप जास्त फायदे मिळतात. त्राटक ही शुद्धिक्रिया खऱ्या अर्थाने डोळ्याची शुद्धिक्रिया आहे, पण त्यामध्ये मनाची सुद्धा शुद्धिक्रिया होत असते. त्राटक केल्यामुळे सर्वसामान्य नेत्रविकार नाहीसे होतात. आध्यात्मिक आणि ऐहिक अशा दोन्ही प्रकारची सुखे मिळतात. शारीरिक आणि मानसिक लाभ होतो. बल, ओज, तेज याची वृद्धी होते. एकाग्रतेच्या शक्तीचा विकास होतो. स्मरणशक्ती वाढते आणि कुंडलिनी जागृतीसाठी हे एक समर्थ माध्यम आहे. परंतु आत्ताच्या काळात आपल्याला कुंडलिनी जागृती करायची नसेल तरीसुद्धा आरोग्याच्या प्राप्तीसाठी म्हणून त्राटक ही शुद्धिक्रिया आपल्यासाठी फार फार महत्त्वाची आहे. त्राटक केल्यामुळे नेत्रविकार दूर होतात. आत्ताच्या काळामध्ये आपण स्क्रीन टाईमचा वापर जास्त आहे, प्रदूषण आहे, मानसिक अस्वस्थता आहे. त्यापासून जर तुम्हाला दूर जायचं असेल तर निश्चित पद्धतीने आपल्याला चंद्रत्राटकाचा अभ्यास करायचा आहे. परंतु चंद्रत्राटक करताना काळजी घ्यायची आहे की ही क्रिया फक्त एकदाच करायची आहे. दिवसभरा म्हणजे एकदा सुरू केल्यानंतर फक्त एकदाच ह्या क्रियेचा अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला डोळ्यामध्ये जास्त जळजळ जाणवली तर डोळे अजिबातसुद्धा चोळायचे नाहीत, तर त्याच्यावरती थंड पाण्याचे थोडेसे हबके द्यायचे आहेत किंवा गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत. खूप वेळा बराच वेळ बघितल्यानंतरसुद्धा डोळ्यातून पाणी येत नाही किंवा जळजळ जाणवते. अशावेळी पापणी न हलवता जरी आपण बघू शकत असू तरी ही क्रिया तिथेच बंद करायची आहे आणि डोळे मिटून त्या चंद्रप्रतिमेचा डोळे बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला दिसणारी प्रतिमा त्याचा अनुभव घ्यायचा आहे. असा हा चंद्रत्राटकाचा अनुभव शक्यतो पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी घेतला तर त्याला आपल्याला खूप छान चंद्राची प्रतिमा दिसते. चंद्र आपल्या जीवनात शीतलता देतो, तशीच शीतलता चंद्रत्राटकाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येते. तर अशा ह्या चंद्रत्राटकाचा अभ्यास करा आणि आपल्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान आणि आनंदाची प्राप्ती करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.